काही मटेरियल्स वगैरे आहेत आपल्याजवळ अवेलेबल टेस्ट करायला. कुठला मार्सी इथे कोणकोणते मटेरियल्स MRP रिलेव्हंट आहेत ते बघू. MRP टाईप ओके. कोणता प्लांट आहे? एवढे मटेरियल्स तर 0001 1010 खाली आहेत काही आहेत, भरपूर आहेत. 1010 मध्ये पण आहेत. ठीक आहे, टेस्टिंगसाठी करून जातील आपल्याला. 1710 आहेत का ते? 1710 नाही बघायचं. आहेत ना, बऱ्यापैकी आहेत. 1710 घेऊ. हा US चा स्टँडर्ड प्लांट आहे. स्टँडर्ड कंपनी कोडचं जे कॉन्फिगरेशन असतं त्याच्यामध्ये हा स्टँडर्ड प्लांट असतो US मध्ये. तर 31 फॉर एक्झाम्पल. तर आपण जनरली काय करतो, MD04 MMB बघतो आधी सध्या स्टॉक किती आहे. 31 1710 ते स्टॉकच नाही आहे. ऑपरेटिंग सप्लाईज दुसरा नाही काय का चेक करायचं. पॅकेजिंग रन करायला काही हरकत नाही, कुठलाही रन करता येईल. VWM एखादा रॉ मटेरियल बघू इथे भेटला तर. रॉ मटेरियल आहे 5000 आहे. रिझर्व मध्ये ऑन ऑर्डर पण आहे. कन्साइनमेंट काही नाही. ठीक आहे, थोडीफार क्वांटिटी आहे. याला आता मटेरियल टाईप कुठला, सॉरी MRP टाईप PD म्हणजे तुझा MRP बेस्ट. ठीक आहे. MD64 याच्यासाठी, या मटेरियलसाठी काही प्लॅनिंग करून ठेवलेली आहे का ती बघू आपण. इथे काही प्लॅन नाही आहे. तर एक काम करतो, एप्रिलसाठी फॉर एक्झाम्पल 1000, मे साठी 2000 आणि ते 3000. ठीक आहे, असे याला प्लॅन करून ठेवू आपण. मंथली आपण प्लॅन घेतलेला आहे. तर आपल्याला बघायचे कंट्रोल पॅरामीटर. आपण ज्यावेळेस MRP रन करतो MD03 सिंगल आयटम सिंगल लेवल प्लॅनिंग फाईल आपण ऑलरेडी बघितली आहे. ठीक आहे, आता हे NATCH काय आहे हे तुला माहिती आहे. NATCH काय असणार आहे, NATPL काय असणार आहे, NUPL काय असणार आहे. ठीक आहे, NATCH पूर्ण होरायझनसाठी, इथे होरायझनचा काही इश्यू नसतो. तुझं MRP रिलेव्हंट चेंज झालं की हा इंडिकेटर प्लॅनिंग फाईलमध्ये अपडेट होतो. NATPL इथे शो करत नाही, काय माहिती कोणीतरी कॉन्फिगरेशन मध्ये चेंजेस केला. हा मे बी 2025 मध्ये मग असेल काहीतरी. आपलं व्हर्जन वाईज थोडेफार चेंजेस होत असतात, पण मे बी तो इंडिकेटर अपडेट नाही.
होता तर खरं तो दिसायला तर पाहिजे होता ऍक्च्युली, कारण बिझनेसची रिक्वायरमेंट असेल की मला फक्त 3 महिन्यांसाठीच करायचं आहे, तर NATPL इंडिकेटर आपल्याकडे पाहिजे. ते बघतो मी नक्की कसं काय आलं का नाही. तर ते एक झालं. एक लिमिटेड होरायझनसाठी करायचं असेल तर तू NATCHच्या ऐवजी NATPL सिलेक्ट करणार. आणि जर तुला होरायझनशी घेणंच नाही, सगळेच मटेरियल रन करायचे, ठीक आहे, त्या केसमध्ये आपण काय सिलेक्ट करतो, NATPL. पण इथे काय ना, सिस्टमवरती ॲडिशनल लोड पडून जातो की ज्या मटेरियलसाठी इंडिकेटर मार्क नाही ते सुद्धा मटेरियल इथे कन्सिडर होतात. आणि मग ज्यावेळेस तू रन करणार आहे सगळे मटेरियल तर तू बघत बसणार आहे, चेक करत बसणार आहे रिक्वायरमेंट आहे की नाही. मग ज्यावेळेस तुझ्याकडे सपोज एका प्लांटमध्ये 1000 मटेरियल्स आहेत, 1000 पैकी फक्त 10 साठीच आपण MRP टाईप मेंटेन केला, ठीक आहे, किंवा कोणाची रिक्वायरमेंट नाही आहे, तर त्या केसमध्ये काय करतो सिस्टम, सगळेच मटेरियल जिथे जिथे MRP टाईप आहे सगळ्यांना कन्सिडर करतो. मग तिथे रिक्वायरमेंट आहे नाही ते बघत नाही, जेवढे MRP टाईप आहे तेवढे घेऊन जातो, ठीक आहे. त्यानंतर दुसरा तुझा क्रिएट परचेस रिक्वेशन इंडिकेटर. तर यामध्ये काय, सेकंड ऑप्शन सिलेक्ट केलेला ऑलरेडी. याने काय कन्सिडर करतो, जर पहिला ऑप्शन घेतला तर तो जितके पण प्लॅनिंग आपण रेडी मेंटेन केलेली आहे, ठीक आहे, आपण MD64 मध्ये आता मेंटेन केलं, सगळ्यांसाठी एक जर घेतला सगळ्यांसाठी तो परचेस रिक्वेशनच बनवणार, ठीक आहे. सेकंड घेतला, जो पहिला पिरियड आहे, ठीक आहे, पहिला पिरियडमध्ये तो परचेस रिक्वेशन बनवतो. त्यानंतरच्या दुसरा नेक्स्ट जेवढे पिरियडसाठी प्लॅनिंग असेल त्यासाठी तो प्लॅन ऑर्डर बनवतो. आणि 3 जर सिलेक्ट केलं तर सगळ्या पिरियडसाठी तो प्लॅन ऑर्डर सिलेक्ट करतो. आता फॉर एक्झाम्पल 2 घेतला आपण, ठीक आहे, आणि याला रन करू, डिस्प्ले रिझल्ट. टाइम काय घेतो, तर रिक्वायरमेंट भरपूर आहेत वाटतं. तर हे रिझर्वेशन आहे का, हे रिझर्वेशन आहे, रिझर्वेशन केलेलं आहे त्यांनी 93 क्वांटिटीचं. परत हे पण रिझर्वेशनच आहे. त्यानंतर इथे PO ऑलरेडी आपण काढलेला आहे. सिस्टम काय करते, PO असेल PR असेल त्याला आपण अवेलेबल स्टॉकमध्ये कन्सिडर करतो, त्यामुळे त्याने ही क्वांटिटी ऑलरेडी इथे शो करतो. तो हा PO क्रिएट झालेला आहे. PO मध्ये लाईन आयटम तुझा 6, त्या 6 मध्ये क्वांटिटी किती आहे, 122, ठीक आहे. त्याच्यानंतर तोच दाखवतो की आपल्याकडे अवेलेबल स्टॉक किती राहणार आहे या सगळ्या रिझर्वेशनच्या अगेन्स्ट आणि येणारी इनबाउंड जे काय असेल त्याच्या बेसिसवरती. तर सध्या त्याच्याकडे आजच्या तारखेला 31 तारखेला 5342 क्वांटिटी आहे, ठीक आहे. ती पण आपण चेक करू, स्टॉक ओव्हरव्ह्यूमध्ये 5342 क्वांटिटी आहे अवेलेबल. त्यानंतर 2017चं का दाखवतो इथे, मे बी हे यूज झालेच नाही रिझर्वेशन त्याच्यामुळे, ठीक आहे. हे यूज जर झाले असते तर त्याने शो नसते केलं. तर हे 17चे रिझर्वेशन आले. रिझर्वेशन आपण नंतर डिलीट करू शकतो पण लिस्ट खूप मोठे झाले. बट एनिवे आता इथे बघ, त्याने परचेस रिक्वेशन का बरं नाही बनवली. आपण इंडिकेटर 2 घेतला होता आपला एप्रिलमध्ये 1000चा आपण प्लॅनिंग डिसाईड केली. त्यानंतर मे मध्ये 2000 आणि जूनमध्ये 3000, ठीक आहे. हे 3 तर त्याच्या बरोबर आले घेतलं त्याने. तर ह्या ठिकाणी त्याच्याकडे आय थिंक स्टॉक ऑलरेडी आहे, बरोबर स्टॉक आहे. हे बघ PO आयटम आहे, हा PO हे सगळे PO झाले तुझ्या. तर ह्या PO ची क्वांटिटी ऑलरेडी इथे झाली, तुझ्या अवेलेबल किती झाली आहे 5424. मग तुझ्याकडे जर अवेलेबल स्टॉक आहे ऑलरेडी तर तू ह्या 1000 साठी PR बनवायची गरजच नाही, ठीक आहे. परत त्यानंतर हे जर 1000ची इंडिपेंडंट रिक्वायरमेंट तुझी यूज पण झाली तर तुझ्याकडे अवेलेबल स्टॉक किती येतोय
4424. ठीक आहे. परत 4424 मधून मे मध्ये तुझी 2000 क्वांटिटीची रिक्वायरमेंट आहे, ती पण तुझी यूज झाली. त्यानंतर तुझी एक त्याने प्लॅन ऑर्डर बनवली 576 साठी. कारण का इथे 2424 आहे तुझ्याकडे. त्यानंतर तुझी इंडिपेंडंट रिक्वायरमेंट होती 3000ची, 576 कमी पडतायत, त्याच्यामुळे त्याने 576ची प्लॅन ऑर्डर बनवली. आणि ऍक्च्युली त्याने प्लॅन ऑर्डर बनवायला नको होती. इथे आपण ओपनिंग होरायझन मध्ये परचेस रिक्वेशन बोललो होतो, पण मे बी असं असू शकतं हा आपला ओपनिंग होरायझन नाही, आपला 31चा महिना चालू आहे, 3रा महिना चालू आहे, मार्च चालू आहे सध्या. मार्चला आपण ओपनिंग होरायझन म्हणतो. ओपनिंग कसं कन्सिडर करतो की आजची डेट, आज रन करतोय, आजची डेट मध्ये कोणता पिरियड आहे त्याला ओपनिंग होरायझन म्हणतो. ठीक आहे. ओपनिंग मध्ये काहीच नाही सध्या, आणि ओपनिंग नंतर जे काय फ्युचर मध्ये असेल तर सगळ्यांसाठी आपण प्लॅन ऑर्डर बनवणार. म्हणून इथे झाले कदाचित इथे प्लॅन ऑर्डर बनवली. तर हा सिनॅरिओ प्रॉपर रन करायचा असेल तर हे सगळे पीओज वगैरे आहेत ना, हे डिलीट करून पाहतो मी. 2018चे पीओ लाईन आयटम 6 108 ब्रेक्स डिलीट. याला हिस्ट्री नाही ना की, हिस्ट्री नाही. हाच होता ना आपला ब्रेक्स 500. ब्रेक्स 500. ठीक आहे. याला डिलीट करू. बस. त्यानंतर 309 लाईन आयटम 6. डिलीट. नंतर हा पीओ 519 मध्ये लाईन आयटम करत आहे 6. सगळ्यांमध्ये 6वाच लाईन आयटम 6. डिलीट. ओके. याला GR झालेला आहे, हे बघ. सॉरी, इनवाइस झालेली आहे. इनवाइस कशी गेली आपलीची? गुड रिसिप्ट तर होती, GR एक्सपेक्टेड होता, तरी इनवाइस केला. ठीक आहे. आणि तो डिलीट झाला आहे. 165. सेव्ह होत नाही ना तो, त्याला सेव्ह नाही करत, जाऊ दे. ते सगळे रिव्हर्सल करावं लागतील आपल्याला. हा याची काही हिस्ट्री नाही आहे. बाराच होता.
एक एक निमास पी ओ आपण ॲक्च्युली यूज करू शकलो असतो, ते मला असं वाटतं ते बरं पडलं असतं आपल्याला एक एक करण्यापेक्षा. निमास पी ओमध्ये काय आहे ना की आपण सगळे पी ओ एकाच वेळेस लाईन आयटम डिलीट करू शकलो असतो. पण जाऊ द्या, 2-3च राहिलेत. ठीक आहे. आणि मी एक ओपनिंग होरायझन मध्ये सुद्धा रिक्वायरमेंट करून घेतो. कसं काय चेंज झालं? 1710 मंथली इथे मी 1500 घेतो. आता बघू आपण याला सेव्ह नाही केलं. ठीक आहे. क्रिएट परचेस रिक्वेशन, सुरुवातीला परचेस रिक्वेशन ठीक आहे. आता जे आपल्या पीओ अगोदर होत्या सगळे पीओ गेले, एकच पीओ ला आयटम इथे अवेलेबल आहे. हा पण का राहिला, कारण त्याची हिस्ट्री झालेली होती, त्याला आपण डिलीट नाही केलेलं. ठीक आहे. मग आता बघ, तरी त्याने प्लॅन ऑर्डरच घेतली. मार्च मध्ये आपली रिक्वायरमेंट मे बी परत फुलफिलच होते. बरोबर, फुलफिल होते. 5300 अवेलेबल आहे ना. मी काम करतो, रिक्वायरमेंटच मोठी घेतो. 64 इथे फॉर एक्झाम्पल 10,000ची रिक्वायरमेंट घेतो. ठीक आहे. आता याला परत रन करतो. हे बघ, पहिला होरायझन आता आपला मार्च पण नाही आला, एप्रिलच येतला. पाच 5,000 अवेलेबल होती. तुझे रिझर्वेशनचे 93 केले, परत 68 केले, 122 रिझर्वेशन, 216 रिझर्वेशन, 1 रिझर्वेशन, 78 तुझे 2019 मध्ये आले. समजा एक्सपेक्टेड 4,803 तुझे अवेलेबल आहे. नंतर परत रिझर्वेशन 185चं 4,600 अवेलेबल आहे. त्यानंतर तुझी इंडिपेंडंट रिक्वायरमेंट आपली मार्चमध्ये 10,000ची. ठीक आहे. पण आजची तारीख 30 आहे. ठीक आहे. 30 का 31 आहे, 31 तारीख वाटतं आजची. ठीक आहे. तर 31 तारखेला बघू आपण, नाही का इकडे 31 आज तर रन व्हायला पाहिजे होता. ऍक्च्युली काही प्रॉब्लेम नव्हता. त्याने 10,000 घेतली 2 मार्च आणि लगेच 4 एप्रिलची, सॉरी 1 एप्रिलला 1000 क्वांटिटी घेतली. त्याच्या अगेन्स्ट हे बघ, एप्रिलमध्ये त्याने पहिला होरायझन घेतला. सॉरी, एप्रिलला त्याने पहिला होरायझन कन्सिडर केला. 31ला तुझा महिना संपेल, त्या हिशोबाने त्याने कन्सिडर केला. पहिला होरायझन तुझा एप्रिल आला. पहिला होरायझन मध्ये परचेस रिक्वेशन त्यांनी क्रिएट केली. एक 10,000च्या हिशोबाने, एक 1,000च्या हिशोबाने.
कारण एक मार्चची आणि एप्रिलचे दोन इंडिपेंडेंट रिक्वायरमेंट तुझ्या होरायझन मध्ये येत आहेत. ठीक आहे. मग त्याने परचेस रिक्वेशन केली. त्याच्यानंतर मे मध्ये, ठीक आहे, एप्रिल नंतर मे मध्ये तुझी जी रिक्वायरमेंट आहे 2000 क्वांटिटीजची, ठीक आहे, तर 2000 साठी त्याने प्लॅन ऑर्डर बनवली. परत पुढच्या जूनसाठी जी तुझी 3000ची रिक्वायरमेंट होती त्याच्यासाठी परत प्लॅन ऑर्डर बनवली. म्हणजे जर आपण ते सेकंड इंडिकेटर घेतलं तर पहिल्या होरायझनसाठी तो परचेस रिक्वेशन बनवतो आणि त्यानंतर तो प्लॅन ऑर्डर बनवतो. आता इथे जर मी म्हटलो यालाच, ठीक आहे, इथे लक्षात दे, इथे 2 PR झालेले आहेत. ठीक आहे, मी याला चेंज करून 3 करतो, प्लॅन ऑर्डर सिलेक्ट करतो. तर माझ्या प्रत्येक होरायझनसाठी प्लॅनिंग तर आहे, तर तो परचेस रिक्वेशनला बनवता प्लॅन ऑर्डर बनवणार. हे बघ इथे 3 एप्रिलला अगोदर परचेस रिक्वेशन बनवली होती, आता त्याने प्लॅन ऑर्डर बनवली. म्हणजे पहिला होरायझनचा कन्सेप्ट त्याने कन्सिडर नाही केला, आता तो सगळ्यांसाठी प्लॅन ऑर्डर्स बनवतो. आणि किंवा बॅक जाऊन इथे जर मी कन्सिडर करतो परचेस रिक्वेशन, ठीक आहे, फक्त परचेस रिक्वेशन आहे, इथे त्याने प्लॅन ऑर्डर बनवलीच नाही. इथे त्याने परचेस रिक्वेशन फ्युचरमध्ये पण जी होती आहे बघ, ही 2000 फ्युचरची होती तुझी मेची, तिला सुद्धा परचेस रिक्वेशन बनवली. परत जूनची सुद्धा परचेस रिक्वेशन बनवली. आणि आता फक्त हा परचेस रिक्वेशनचा नंबर त्याने असाइन केलेला आहे. ठीक आहे. जर आपण याच्यामध्ये जर चेंजेस केले, PR आपण ओपन करायचा प्रयत्न केला तर आता होणार नाही. तो कधी ओपन होईल ज्यावेळेस आपण सेव्ह करू. ठीक आहे. आणि याला सेव्ह केल्यानंतर याच्यामध्ये जर मॉडिफिकेशन केलं, फॉर एक्झाम्पल आता ही 1 तारखेची आहे, ठीक आहे, इथे हिला मी सेव्ह करतो, 966 लाईन आयटम 10 याला मी सेव्ह करतो. ठीक आहे. माझी MRP कॅरिड आउट झाली. आता मी तो PR बघू शकतो. PR बघायला टिपोड काय 23 ME53 आहे. अरे झालं का? इथे माझा PR नंबर होता 9 आयटम 10 ब्रेक्स 500 साठी 3000 क्वांटिटी. ठीक आहे. आता जर मी याची क्वांटिटी चेंज करायची वाटली मला, ठीक आहे, आता माझा MRP रन झाला आहे, PR पण क्रिएट झालेला आहे, मी याला चेंज केलं, सपोज याला मी 3000च्या ऐवजी फक्त 2000चाच करतो किंवा 200चाच करतो फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, 2800चे डिफरन्स सुद्धा येणार आहे. ठीक आहे, याला मी सेव्ह केलं. आणि याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट, इथे जर मी जातोय कॉन्टॅक्ट पर्सनमध्ये, तर इथे काय सांगतो येतो क्रिएशन इंडिकेटर. तर हा कुणी क्रिएट केलेला आहे, कसा क्रिएट झाला आहे, MRP मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंगने तो क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. इथे मॅन्युअली क्रिएट झालेला असेल तर तो मॅन्युअली त्याचं नाव वगैरे दिला, तर MRPचा ॲक्सेस किंवा असाइनमेंट ह्या युजरला असेल, अँड्रिया B वगैरे किंवा सिस्टमनी असं दिलेलं असणार, त्यांनी बेसिस कन्सल्टंट वगैरे करतात ॲक्सेसचा, त्यामुळे त्याचं नाव येतं आहे. पण तो क्रिएट कसा झाला आहे, MRP थ्रू झाला आहे, रिक्विजिशनर किंवा हा बरोबर रिक्विजिशनर. आपला माझा जो ID आहे कदाचित त्या IDला हे नाव बॅकएंडमध्ये असेल कुठेतरी दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते आलंच नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुझ्या इथे आल्या. अरे नाही, बरोबर, ह्या मटेरियल मास्टरमध्ये अँड्रिया B बेकर म्हणून हा MRP कंट्रोलर आहे. ठीक आहे. त्या कंट्रोलर असा आहे नाही का मटेरियल मास्टरमध्ये, म्हणून तो क्रिएटेड बाय त्याचं नाव येतं, त्यांनी रिक्विजिशन सांगितली. ठीक आहे, त्याच्यामुळे. तर हा कन्सेप्ट समजला. आता मी इथे 200 एडिट केलं. ठीक आहे. आता मला हा रिझल्ट बघायचा आहे याचा. तर रिझल्ट MRPचा रिझल्ट बघण्यासाठी टिकोड काय माझ्याकडे MD05. MD05 मध्ये काय की मी फक्त जो आता लेटेस्ट MRP रन केलाय तोच मला दिसेल. ठीक आहे. हा आपला MRP रन मी आता केला होता. ठीक आहे. हीच PR होती ना 366 966 3000 साठी होती. MRP रन मी केला होता. ठीक आहे. तो 3000 साठी केला होता.
MD05 मध्ये मी माझा लेटेस्ट MRP रन जो असेल तो बघू शकतो. पण याच्यानंतर मी जर परत MRP रन केला, ठीक आहे, तर मला हा रिझल्ट नाही दिसणार. जो त्यानंतर केल्यानंतर जो रिझल्ट लेटेस्ट असणार तोच दिसणार फक्त मला. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये चेंजेस केले तर माझ्या रिक्वायरमेंटमध्ये फायनली ते चेंजेस झाले. ठीक आहे. मी काय करतो आता परत एकदा MRP रन करतो. ठीक आहे. सेम मटेरियल परचेस रिक्वेशन ओपनिंग पिरियड मध्ये घेतलं तर परचेस रिक्वेशन का दाखवत नाही? 966 होता ना, ती ऍक्च्युली आपण चेंज केली आहे, तिला दाखवायला पाहिजे होतं. सिस्टम काय करते जनरली, जी PR आपण क्रिएट केली होती, सेव्ह केली, चेंजेस वगैरे केले, कंट्रोलरने त्याच्यामध्ये चेंजेस केले, इथे ना तो स्टार मार्क करतो, तो शो करतो की ती मॅन्युअली चेंज झाली आहे. ठीक आहे. आणि तिला तो ॲज अ अवेलेबल कन्सिडर करतो. या सिस्टममध्ये कन्फिगरेशन वेगळं असेल काहीतरी, किंवा मग व्हर्जन चेंज होत असतात SCPचे, त्या व्हर्जनच्या हिशोबाने थोड्याफार गोष्टी चेंज असतील मे बी. पण जनरली ज्यावेळेस आपण रन करतो, नवीन रन करतो, त्यावेळेस इथं तो स्टार मार्क म्हणून दाखवतो की हा मॅन्युअल आहे. क्वांटिटी पण चेंज होते. हा, क्वांटिटी पण चेंज. इथे जसं आता इथे रिक्वायर्ड क्वांटिटी मध्ये दाखवतो ना, इथे 78 आहे PO आयटम वगैरे. ठीक आहे. इथे 5380 आहे. सिमिलरली तो तिथे 200चा एक PR शो करायला पाहिजे. परत ट्राय करून बघू आपण. ओके, एक मिनिट, आपण सेव्ह केला होता का पहिला PR सेव्ह केली का आपण चेंज करून? ओके, ही चेंज झाली. आता ओके, ठीक आहे. हे बघ, ही PR आपण चेंज केली होती, हिला त्याने स्टार मार्क केला आणि ती किती क्वांटिटीसाठी झाली? 200 क्वांटिटी. ठीक आहे. त्यानंतर तुझा प्लॅन ऑर्डर त्याने बनवली 3000 क्वांटिटीसाठी, कारण तुझी नेक्स्ट रिक्वायरमेंट 3000ची होती. ठीक आहे. आता त्यानंतर आहे तुझा, याला मी सेव्ह नाही करत, शेड्युलिंग ॲग्रीमेंट, डिलिव्हरी शेड्यूल लाईन्स. आता शेड्युलिंग ॲग्रीमेंट आपण बघितलेलं नाही, पण जनरली काय असतं की एखादं मटेरियल घेतलं, त्याचा आपण एखाद्या वेंडरला शेड्यूल देऊन देतो की फॉर एक्झाम्पल मला 1 जानेवारीला 1000 क्वांटिटी पाहिजे, 5 जानेवारीला 1000 पाहिजे, 6 जानेवारीला 2000 पाहिजे, फेब्रुवारीमध्ये कोणत्या तारखेला किती पाहिजे. तर डे वाईज, मंथ वाईज, विकली बेसिसमध्ये आपण क्वांटिटी देऊन टाकतो वेंडरला. एक शेड्युलिंग ॲग्रीमेंट बनतं. त्या ॲग्रीमेंटमध्ये शेड्यूल लाईन्स काय असतात तुझ्या, की 1 तारखेला किती पाहिजे, 2 तारखेला किती पाहिजे, किंवा विकली किती पाहिजे. ठीक आहे. जो कुठला तुझा पिरियड असेल त्या पिरियडच्या हिशोबाने आपण क्वांटिटी देऊन टाकतो. त्याच्या लाईन्स आहेत, त्याला आपण म्हणतो शेड्यूल लाईन्स. म्हणजे ॲग्रीमेंट असतं वेंडर सोबत शेअर केलेलं की मला हे मटेरियलचं पाहिजे, कधीपर्यंत पाहिजे, ते डेट्स, व्हॅलिडिटी त्याची मेन्शन असते. ठीक आहे. त्या जर आपल्याला क्रिएट करायच्या आहे तर त्या मेंटेन करण्यासाठी त्यासाठी आपल्याकडे हे 3 आहेत. जसं आपण आता PR वगैरे बनवलं, ठीक आहे, तर एक घेतला तर आपल्या शेड्यूल लाईन्स बनणार नाही. इथे शेड्युलिंग ॲग्रीमेंटचा कन्सेप्ट नाही येणार. ठीक आहे. शेड्यूल लाईन्स इन ओपनिंग पिरियड, फक्त जो ओपनिंग पिरियड आहे त्याच्यामध्येच तुझ्या शेड्यूल लाईन्स. जसं आता आपण इथे बघितलं क्रेडिट परचेस रिक्वेशनला फक्त ओपनिंग पिरियडमध्येच PR बनायची. सिमिलरली फक्त ओपनिंग पिरियडमध्ये तुझ्या शेड्यूल लाईन बनणार. नेक्स्टचे लाईन्स असतील ते तुझी प्लॅन ऑर्डर वगैरे बनणार. ठीक आहे. किंवा सगळ्या लाईनसाठी, पूर्ण होरायझनसाठी शेड्यूल लाईन्स बनवायचे असतील तर आपण हे सिलेक्ट करू. हे कुठून डिराईव्ह होतं तर आपण सोर्स लिस्ट मेंटेन करतो. सोर्स लिस्टमध्ये आपल्याकडे ऑप्शन असतो MRP रिलेटिव्हिटी बद्दल. त्या सोर्स लिस्टमध्ये आपण मेंटेन करतो की हे मटेरियलचं प्लॅनिंग MRP रन केल्यानंतर करायची की नाही करायची. ठीक आहे. ते सोर्स लिस्ट सुद्धा आपण नंतर बघणार आहे. त्यानंतर क्रिएट MRP लिस्ट. आता
मी तुला एमआरपी रन करून दाखवली एमआरपी लिस्ट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल ऑलरेडी आपण एक केलेली आहे. ही एमआरपी लिस्ट साठी कोड होता MD05. ही लिस्ट आपण क्रिएट केली. ठीक आहे. तर ही लिस्ट जनरेट करायची की नाही करायची ते इंडिकेटर कोणतं आहे आपलं, हे एमआरपी लिस्ट. एक जर मी सिलेक्ट केला तर तो एमआरपी लिस्ट बनवतो. ठीक आहे. 3 जर सिलेक्ट केला तर तो एमआरपी सिलेक्ट नाही करत. आणि सेकंड एक्सेप्शन मेसेज असतील तर त्याच्या बेसिसवर तो एमआरपी लिस्ट क्रिएट करतो. ठीक आहे. तर मोस्टली आपण काय करतो, एनिवे हा एक स्टॅटिक रिपोर्ट आहे. ही आता रन केली, आता बघितली तर दिसेल मला, किंवा नंतर फ्युचरमध्ये पण मी नेक्स्ट रन करत नाही तोपर्यंत मला ही लिस्ट दिसणार. ज्यावेळेस मी नेक्स्ट रन करणार त्यावेळेस जी जुनी लिस्ट आहे माझी ती डिलीट होऊन जाणार, ती राहणार नाही. ठीक आहे. तर मला एमआरपी लिस्ट पाहिजे तर मी एक सिलेक्ट करणार, नाही पाहिजे तर मी 3 सिलेक्ट करणार. आता फॉर एक्झाम्पल सेम याच्यासाठी मी एमआरपी लिस्ट बनवतो का, आणि प्लॅनिंग मोड ठेवू का एकच. ठीक आहे. हा पण सांगू तुला प्लॅनिंग मोड पण काय. ॲडॅप्ट प्लॅनिंग डेटामध्ये काय असतं की ज्यावेळेस आता आपण एमआरपी रन करतो, आपल्या PR वगैरे झालेले आहेत. ठीक आहे. तर त्या PR मध्ये जर चेंजेस असतील, आपली क्वांटिटी वगैरे चेंज झाली, रिझर्वेशन्स ऍड झाले वगैरे काही गोष्टी ऍड झाल्या. ठीक आहे. तर आपण PR ला PO मध्ये कन्वर्ट केलेलं नाही अजून. ठीक आहे. जर अशी कंडिशन असेल तर त्या केसमध्ये आपण दुसऱ्यांदा एमआरपी रन करू तर जी काय ऍडिशनल रिक्वायरमेंट असणार आहे ती त्या PR मध्ये मॅनेज होऊन जाते. ऍडिशनल क्वांटिटी असेल त्या PR मध्ये मॅनेज होऊन जाते. ठीक आहे. ही तर तुझा बॉम्ब रिलेटेड आहे. इथे तुझा बिल ऑफ मटेरियल पुन्हा एक्सप्लोर होतो आणि जी काही क्वांटिटी चेंजेस असतील मटेरियलचे त्या हिशोबाने एमआरपी परत रन होतो. त्याच्यामध्ये थर्ड मध्ये डिलीट अँड रिक्रिएट प्लॅनिंग डेटा. आपला ऑलरेडी एकदा एमआरपी रन झालेला आहे, त्याच्यामध्ये PR झाले असेल, प्लॅनिंग डेटा, प्लॅनिंग ऑर्डर वगैरे क्रिएट झालेले असतात. ठीक आहे. तिसरा जर केला आपण तर अगोदरचा जो एमआरपी रन केलेला आहे ज्याला आपण कन्वर्ट नाही केलेलं PO मध्ये. ठीक आहे. तर ते सगळे रेकॉर्ड डिलीट होणार आणि नवीन PR, प्लॅन ऑर्डर वगैरे बनणार. ठीक आहे. 3 नंबरने. आणि अडॅप्ट जर घेतला तर अडॅप्ट मध्ये काय होतं की ऑलरेडी जे एक्झिस्टिंग PR आहेत ते मॉडिफाय होऊन जातात. ठीक आहे. आता 1 नंबर घेऊ. आता एक हा रन करून बघू. आता फॉर एक्झाम्पल अडॅप्ट जर करायचं झालं तर इथं तुझी परचेस रिक्वेशन आहे बघ. आपण 10,000 क्वांटिटी घेतोय तर ही परचेस रिक्वेशन 3 तारखेची 3 एप्रिलची किती क्वांटिटीसाठी बनणार तुझी 5,182. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल ही क्वांटिटी मी जर चेंज करतोय, ठीक आहे, याला मी ऑलरेडी एकदा रन केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे माझा हा एमआरपी रिझल्ट सेव्ह आहे. ठीक आहे. याला मी चेंज नाही केलेलं आहे. याचं बघायचं असेल तुझा एमआरपी रन, हे बघ इथे, हे बघ ही एमआरपी लिस्ट आहे. कधी घेतली होती 31 मार्चला. इथे 3 तारखेला तुझी परचेस रिक्वेशन बनलेली आहे 963 क्वांटिटी, सॉरी 963 नंबरची 5,382 साठी. बरोबर. 5,382 क्वांटिटी. आता मी काय करतो, रिक्वायरमेंट चेंज करतो. ठीक आहे. हिला मी 15,000 करतो. रिक्वायरमेंट चेंज झाली माझी. हा माझा जुना एमआरपी रन. ठीक आहे. याला मी क्लोज करतो. ठीक आहे. आता मी काय करतो, अडॅप्ट प्लॅनिंग डेटा. इथे मी प्लॅनिंग डेटा अडॅप्ट करतो. म्हणजे माझे जे एक्झिस्टिंग PR वगैरे त्या एक्सपेक्टेड आहेत की ते चेंज व्हायला पाहिजे. ठीक आहे. याला सिलेक्ट करतो, रन. 3 तारखेची PR, 3 एप्रिलची 963 नंबर होता. ही माझ्याकडे प्लॅनिंग फाईल ओपन आहे जुनी. ही माझी एमआरपी लिस्ट आहे. सॉरी 963 नंबर किती क्वांटिटीसाठी होती 5,382. पण ज्यावेळेस मी
अडॅप्ट केला चेंज, ठीक आहे. हा प्लॅनिंग रिझल्ट आहे माझा. सेम पी आर आहे 963, 3 तारखेची 5000 क्वांटिटी होती, पण आता किती झाली 10,182. म्हणजे सिस्टमने काय केलं, ज्यावेळेस मी अडॅप्ट घेतलं, अडॅप्ट केल्यानंतर सिस्टम एक्झिस्टिंग पी आर जी असेल तिलाच मॉडिफाय करते, ठीक आहे. तिला मॉडिफाय केलं त्याने. आता आणि डिलीट मध्ये काय करते, 963 असेल तिला चेंज करून घेतो. आता मी काय करतो, इथे बॅक जातो, इथे 10,000 होती, ठीक आहे. आता मी प्लॅनिंग मोड चेंज करतो, अडॅप्टच्या ऐवजी मी काय करतो, त्याला डिलीट करतो, ठीक आहे. तर अगोदरच्या ज्या काही पी आर असतील त्या चेंज होऊन जातात. 963 दिसते का इथे कुठे, पहिली पी आर 967, 968, म्हणजे 966 पर्यंत अगोदरच्या पी आर होत्या. 966 एनिवे आपली मॅन्युअली आपण चेंज केली होती, म्हणून ती ॲज इट इज अवेलेबल म्हणून दाखवते, ठीक आहे. हे स्टार दिसतोय मॅन्युअली चेंज झालाय. पण 967 नंतर सगळ्या नवीन बनवल्या, सेम क्वांटिटी 10,162 182 साठीच बनवली, पण अगोदरच्या सगळ्या पी आर 963 पी आर होती इथे, ती डिलीट झाली. 964 डिलीट झाली, 65 डिलीट केली सिस्टमने. जर बघायचे असेल तर हे बघ, त्यामुळे 53 963 5,382 होते बरं. त्याने इथे डिलीशन इंडिकेटर का दाखवत नाही आहे, स्टेटस त्याने इथं डिलीट करायला पाहिजे होती. आपण तर मॅन्युअली पण चेंज नाही केलं याच्यामध्ये. डिलीशन इंडिकेटर पण दाखवत नाही. ठीक आहे, पण मग यांनी ॲक्च्युली त्याने काम तर व्यवस्थित केलंय. इथे त्याने कन्सिडर नाही केले, कारण त्या डिलीट केला त्याने कन्सिडर नाही केलं. तर तो कन्सेप्ट होता, मी ते डिलीशन इंडिकेटर कसं अपडेट नाही झालं ते बघतोय उद्या नंतर, ठीक आहे. हा तुझा कंट्रोल डेटा होता, ह्याच्यामध्ये अजून काय राहिलं आता सेम, ठीक आहे. आता हाच रिझल्ट आपण काय केलंय, मी जर याला MRP लिस्ट घेतला तर तो रिझल्ट सेव्ह होणार आहे, ठीक आहे. पण आता मी काय करतो, याला इथे फॉर एक्झाम्पल इथे नो MRP लिस्ट होतो, ठीक आहे, आणि याला रन करतो. तर हा माझा डेटा आहे, याला मी सेव्ह करेन. माझी MRP रन झाली. मी जर आता MRP लिस्ट बघतो ह्या मटेरियलसाठी, हेच मटेरियल होतं, ठीक आहे. नो MRP लिस्ट एक्झिस्ट का, कारण इथे मी क्रिएट MRP लिस्ट करताना काय म्हणालो होतो, तुम्हाला MRP लिस्ट नको, म्हणून त्याने आता MRP लिस्ट नाही घेतली, ठीक आहे. हे तुझा होता कंट्रोल डेटा. परत हा जर इंडिकेटर घेतला तर आपल्याला तो सेव्ह करायच्या अगोदर दाखवतो ॲटलिस्ट. जर हा सिलेक्टच नाही केला जो डायरेक्ट सेव्ह करून देणार रिझल्ट, ठीक आहे. हा कंट्रोल डेटा झाला तुझा. त्यानंतर बाकी काय पुढे,
ओके, प्लांट पॅरामीटर आणि MRP ग्रुप. हे बघा आता जसं प्लांट पॅरामीटर मध्ये आपण काही गोष्टी मेंटेन करतो, जसं तुझं प्लॅनिंग होरायझन झालं, अवेलेबल स्टॉक, नंबर रेंजेस वगैरे. ठीक आहे, म्हणजे MRP रिलेव्हंट ज्या गोष्टी आपण प्लांट पॅरामीटर मध्ये मेंटेन करतो, MRPच्या ज्या सेटिंग्स होते त्या मेंटेन करतो. त्याशिवाय आपण काय करतो, काही टाईपचे मटेरियल्स असले, सपोज प्लास्टिकचे मटेरियलचं असेल, एखादा इंजिन पार्टचे सगळे मटेरियल असणार, तर त्यांची MRP आपण एकत्र करतोय समजा फॉर एक्झाम्पल, तर आपण त्याला काय करतो की ते जे मटेरियल्स आहेत ते एका ग्रुपमध्ये मेंटेन करतो. त्या ग्रुपला काय म्हणतो आपण, MRP ग्रुप. ठीक आहे, तर ह्या MRP ग्रुपमध्ये सुद्धा आपल्याला काही इंडिकेटर मेंटेन करता येतात, जसं क्रिएशन इंडिकेटर, रिशेड्युलिंग होरायझन, प्लॅनिंग होरायझन. हे 3 पॅरामीटर आपण तिथे मेंटेन करू शकतो. हे तर आता आपण हे करतो कुठे, तर हे मटेरियल मास्टरमध्ये आपण एंटर करतो. आता हा जो MRP ग्रुप आहे, MRP ग्रुप बनवण्यासाठी आपल्याकडे टी कोड आहे OPPZ. खूप स्लो चालू आहे सिस्टम. एक मिनिट, मी इथेच मटेरियल ओपन करून बघतो. आपलं मटेरियल मास्टर मध्ये आपण बघू. ओके, इथे MRP ग्रुप मेंटेन नाही केलेला आहे. ठीक आहे, तर आपण एक काम करू, इथे एक अवेलेबल काय 1710, इथे कोणकोणते MRP ग्रुप आहेत, एक्स्टर्नल प्रोक्युरमेंट, नेट टू स्टॉक, प्रोडक्शन, आपण क्रिएट करू. एक काम करतो, इथूनच घेतो एखादा 1710 MRP ग्रुप 4 वेळेस जुळून. ठीक आहे, तरी ते तुला ह्या गोष्टी आहेत प्लॅनिंग होरायझन, जे आपण प्लांट पॅरामीटर मध्ये सुद्धा मेंटेन करत होतो. सेफ्टी स्टॉक इथे मेंटेन करू शकतो, क्रिएशन इंडिकेटर इथे मेंटेन करू शकतो. ठीक आहे, आता क्रिएशन इंडिकेटर काय असतं तुझं, तुला परचेस रिक्वेशन बनवायची. ठीक आहे, तर आपण ज्या गोष्टी बघितल्या आता, परचेस रिक्वेशन ओपनिंग पिरियड मध्ये बनवायची, प्लॅन ऑर्डर बनवायची, इथे मी काय करतो, परचेस रिक्वेशन सिलेक्ट करतो. ठीक आहे, MRP लिस्ट मला इथे पाहिजे, इथे पाहिजे मला MRP लिस्ट. शेड्यूल लाईन्स मला नको, सेव्ह करतो. त्यानंतर परत प्लॅनिंग होरायझन, आपण प्लांट पॅरामीटर मध्ये सुद्धा प्लॅनिंग होरायझन मेंटेन केलं होतं. ठीक आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त इथे सुद्धा आपण प्लॅनिंग होरायझन मेंटेन करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल इथे मी प्लॅनिंग होरायझन मेंटेन करतो फक्त 30 दिवसांचं. ठीक आहे, आणि मला सेव्ह करतो. हे कुठे मेंटेन केलं आपण, तुझ्या MRP ग्रुपमध्ये. ठीक आहे, एकदा आपण इकडे पण बघू, त्या दिवशी दिसलं नव्हतं आपल्याला प्लांट पॅरामीटर मध्ये की 2025 मध्ये यांनी प्लॅनिंग होरायझन प्लांट पॅरामीटर मधून काढून दुसरीकडे ठेवलाय. काय म्हणतो, कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग सॉरी, प्लांट पॅरामीटर्स कॅरी आउट ओव्हरऑल पॅरामीटर्स मेंटेन 1710. ranges, MRP control, special procurement float,
इथेच आपण त्या दिवशी बघितलं होतं कुठेतरी प्लॅनिंग होरायझन. त्या दिवशी दाखवला होता वाटतं मी तुला प्लॅनिंग होरायझन. इथून नाही बघितलं वाटतं आपण. हे तर वेगळं आहे. पण इथे ना, इथे ऍक्च्युली आपण प्लॅनिंग होरायझन कुठेतरी मेंटेन करू शकतो. मी मूव केलाय कुठेतरी. सेटअप प्लॅनिंग फाईल क्रिएशन लॉट साइज कॅल्क्युलेशन. ठीक आहे, पण एनिवे आपण आता 30 दिवसांचा प्लॅनिंग होरायझन सेट केला. ठीक आहे, तर त्या गोष्टी आपण तिथे मेंटेन करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला करणं काय गरजेचं आहे इथे, की जो आपण MRP ग्रुप मेंटेन केलाय MM02 हा मटेरियल MRP1 MRP2 1710 प्लांट लेवलवरती येणार आहे. P1 इथे आपण तो मेंटेन करू शकतो. आपला कोणता होता 4x0. ठीक आहे, प्लांट डिलिव्हरी टाइम 8 दिवस, लॉट फॉर लॉट, फोरकास्ट कन्झम्पशन PD. इथे आपण हा मेंटेन केला. एक्सटर्नल प्रोक्युरमेंट पण ऍक्च्युली आपल्याला प्लॅनिंग होरायझनचं बरोबर इथे आपण ज्यावेळेस MRP रन करतो. आता एनिवे आपण ही गोष्ट सेव्ह केली. ठीक आहे, MD03. तर इथे काय होतं, ज्यावेळेस आपण MRP रन करतो ना, हे जे पॅरामीटर्स आहेत आपण इथे मेंटेन केला होता. हा आपण इथे ऍक्च्युली यायला पाहिजे होता. हा इथे बाय डिफॉल्ट 1 यायला पाहिजे, कारण आपण इथे MRP ग्रुपमध्ये 1 मेंटेन केलेला आहे. MRP लिस्ट आपण 1 ठेवली होती, इथे यायला पाहिजे होती. इथं तो इंडिकेटर येत नाही. हा इंडिकेटर काय येत नाही. इथे आला ना की आपले ते सेटिंग्स पण प्रॉपरली डिस्प्ले होते. बट एनिवे फरक काय पडतो ना, की तिथे सुद्धा तू त्या गोष्टी मेंटेन करू शकतो. आणि ज्यावेळेस तुझ्याकडे कॉन्फ्लिक्ट असणार की प्लॅन पॅरामीटरमध्ये फॉर एक्झाम्पल इथे तुझा प्लॅनिंग होरायझन 100 दिवसाचा आहे. ठीक आहे, इथे 100 दिवसांचा प्लॅनिंग होरायझन आणि MRP ग्रुपमध्ये तुझा प्लॅनिंग होरायझन आपण 30 दिवसाचा टाकला. तर सिस्टम कन्सिडर काय करणार की 30 दिवसाला कन्सिडर करायचं की 100 दिवसाला कन्सिडर करायचं, कोणत्या हिशोबाने, कारण इथे कॉन्फ्लिक्ट होतं. सिमिलरली तुझं इथे क्रिएशन इंडिकेटर इथे PR असणार. ठीक आहे, हे तुझं PR असणार आहे. म्हणजे तुला प्रत्येक होरायझनमध्ये परचेस रिक्वेशनच बनवायची. मे बी या प्लॅनिंग होरायझनमध्ये इथे वेगळे असणार, ज्यावेळेस तू रन करशील त्यावेळेस तुझं वेगळं असणार आहे काहीतरी. परत हे रिशेड्युलिंग होरायझन इथे आहे, इथे रिशेड्युलिंग होरायझन इथे पण, या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट झालं. ठीक आहे, तर प्रायोरिटी कोणाला द्यायची, तर प्रायोरिटी ह्या केसमध्ये काय असतं, तुला प्रायोरिटी फर्स्ट MRP ग्रुपला भेटतं. MRP ग्रुपमध्ये जे काही तुझे पॅरामीटर मेंटेन असतील, म्हणजे आपण इथे प्लॅनिंग होरायझन 30 दिवसांचा घेतलेला आहे, तर प्रायोरिटी याला भेटणार. आणि तुझं MRP रन होणार आहे ती 30 दिवसांनी होणार आहे, आणि त्याच्यानंतर तुझी प्रायोरिटी प्लॅन पॅरामीटर्सला असणार. ठीक आहे, जर MRP ग्रुपच नसेल त्या केसमध्ये एनिवे तुझा प्लॅन पॅरामीटरच्या बेसिसवरतीच MRP रन होणार.
कन्व्हर्टिंग प्लॅनिंग रिझल्ट. आता हे तर आपण ऑलरेडी बघितलंय, बऱ्याचशा गोष्टी आपण यातल्या बघितल्या आहेत. प्लॅनिंग फाईल आपण बघितली, प्लॅनिंग फाईलमध्ये एंट्री होते, ठीक आहे. एंट्री झाली की मग आपल्याला सिस्टम प्रपोजल्स देते की तुला काय करायचं आहे. प्रोक्युरमेंट प्रपोजल तुला भेटतात, त्याच्यामध्ये काय असतं, प्लॅन ऑर्डर बनते, परचेस रिक्वेशन बनते, ठीक आहे. इन हाऊस प्रोडक्शन असेल तर प्लॅन ऑर्डर, एक्सटर्नल प्रोक्युरमेंट असेल तर आपल्याकडे 2 चान्सेस असतात, एक तर प्लॅन ऑर्डर बनवा किंवा परचेस रिक्वेशन बनवा, ते आपल्या वरती आहे, ठीक आहे. मोस्टली जर तुझं एक्सटर्नल प्रोक्युरमेंट असेल तर आपण PR सिलेक्ट करतो, ठीक आहे. तरी ते ऑप्शन देतात. आणि ज्यावेळेस आपलं ते प्रपोजल रन होतं, समजा PR वगैरे रन झाला, आपण MRP रन करतो, ठीक आहे. त्यानंतर आपलं काही MRP लिस्ट जनरेट होतं, ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर ते कशाच्या बेसिसवरती होतं, तुझा युनिटी CH आणि युनिटी PL इंडिकेटरच्या बेसिसवरती. आपण सुरुवातीला पण ऑप्शन देतो की आपल्याला कोणते इंडिकेटर सिलेक्ट करायचे, युनिटी CH करायचे किंवा युनिटी PL सिलेक्ट करायचे किंवा NUPL सिलेक्ट करायचं, ठीक आहे. कारण तुझी MRP लिस्ट बनते. आता MRP लिस्ट काय, तुझी स्टॅटिक लिस्ट आहे, ठीक आहे. अजून दुसऱ्या गोष्टी आहेत तुझ्या MRP लिस्ट आणि रिक्वायरमेंट लिस्ट वगैरे, दुसरा एक कन्सेप्ट आहे. पण सध्या लक्षात ठेव की MRP लिस्टला आपण स्टॅटिक का म्हणतो, कारण आपण एकदा रन केली की जोपर्यंत नवीन रन करत नाही तोपर्यंत ती लिस्ट अवेलेबल असते. ज्यावेळेस आपण दुसरा MRP रन करतो त्यावेळेस ती लिस्ट गायब होऊन जाते. आपण बघितलं होतं MRP लिस्ट राहत नाही, ठीक आहे. त्यामुळे तिला आपण स्टार्टिंग म्हणतो. आणि याच्यामध्ये जे काही प्लॅनिंगचे रिझल्ट असतील, मग तुझे प्लॅन ऑर्डर बनली, PR बनला, ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी इथे मेंटेन असतात. तुझे अवेलेबल क्वांटिटी किती आहे, रिक्वायरमेंट किती आहे, ती कधी फुलफिल होणार आहे, ती रिक्वायरमेंटची डेट काय होती, तर सगळ्या गोष्टी तुझ्या MRP लिस्टमध्ये असतात. तर MRP लिस्ट 3 सेक्शनमध्ये डिवायडेड असते. पहिला असतो तुझा हेडर, त्याच्यानंतर खाली लाईन आयटम सगळे, तो आयटम आणि मटेरियलिटी. तर याच्यामध्ये काय, हेडरमध्ये तुझा मटेरियल डेटा असतो, म्हणजे कोणतं मटेरियल वगैरे काय काय त्याचा, ठीक आहे. त्यानंतर कोणत्या प्लांटमध्ये कोणता MRP एरिया आहे त्याचा, त्या गोष्टी तुझ्या अवेलेबल असतात. लाईन आयटममध्ये आपण आता बघितलं की कोणतं रिझर्वेशन आहे, कोणतं सेल्स ऑर्डर होती, कोणता प्लॅन ऑर्डर आहे, ठीक आहे, कोणती परचेस ऑर्डर होती किंवा कोणती PR बनली, ठीक आहे, त्या गोष्टी इथे असतात. आणि मटेरियल ट्रीमध्ये काय, कंटेन्स इन्फॉर्मेशन अबाउट मटेरियल्स, ऑर्डर ऑर प्रॉडक्ट ग्रुप यू आर युजिंग इन युअर सेशन. याच्यामध्ये प्रॉडक्ट ग्रुप म्हणजे मटेरियल ग्रुप सारखंच असतं, ठीक आहे. कोणत्या मटेरियल ग्रुपच्या असतील, कोणता मटेरियल आहे, कोणत्या ऑर्डर्स आहेत, त्याचा इन्फॉर्मेशन तुझ्या अवेलेबल असते. मोस्टली आपण हेच बघतो, हेच दिसतं आपल्याला नॉर्मली. त्यानंतर तुझं प्लॅन ऑर्डर कन्वर्जन. आता ज्या केसेसमध्ये आपण प्लॅन ऑर्डर बनतो, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला ती प्लॅन ऑर्डर जर आपल्याला PR मध्ये कन्वर्ट करायची किंवा PO मध्ये नंतर कन्वर्ट करायची, तर इनिशियली आपण तिला PR मध्ये करणार किंवा मग दुसरा ऑप्शन काय असतो, प्रोडक्शन ऑर्डर मध्ये कन्वर्ट करणार, ठीक आहे. तर ती कन्वर्ट करायची असेल तर ती कन्वर्ट कशी करायची, तर ती कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. तर त्याच्या अगोदर हे काय म्हणतो ते बघून घेऊ आपण. Plan order is a procurement proposal in material requirement planning for requirement coverage, as it is internal planning element that helps with the planning. Plan order is not binding and therefore does not trigger procurement directly. हे इंटरनल डॉक्युमेंट आहे तुझं, ठीक आहे, त्याच्यामुळे आणि डिरेक्टली तुझं प्रोक्युरमेंट ट्रिगर नाही होत, डायरेक्टली तुझा PO नाही बनणार आहे, तुला याला कन्वर्ट करणंच आहे. त्यानंतर ही जी प्लॅन ऑर्डर आहे तुला कधीही चेंज करता येते किंवा डिलीट सुद्धा करता येते. नंतर प्लॅन ऑर्डर डिसाईड करते, हे सांगते की तुझं जे मटेरियल आहे ते नंतर इन हाऊस प्रोकर करायचं किंवा एक्सटर्नली प्रोकर करायचं. म्हणजे इन हाऊस तुझं मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे किंवा एक्सटर्नली तुला प्रोकर करणार आहे. कसं डिसाईड होतं, तुझ्या मटेरियल मास्टरमध्ये जो तुझा प्रोक्युरमेंट टाईप आहे, इन हाऊस आहे की एक्सटर्नली किंवा दोन्ही आहे, त्याच्यावरती हे डिपेंड करतं. त्यानंतर मटेरियल प्रोड्यूस इन हाऊस, प्लॅन ऑर्डर इज अ रिक्वायरमेंट ऑब्जेक्ट फॉर डिपेंडंट रिक्वायरमेंट अँड कॅन बी यूज इन कॅपॅसिटी कॅल्क्युलेशन. तर कॅपॅसिटी कॅल्क्युलेशन काय असतं की एका प्लॅनची काहीतरी एक पर्टिक्युलर कॅपॅसिटी असते. एक प्लॅन आपण म्हणतो ज्यावेळेस मार्केटमध्ये गाडी लॉन्च होते त्यावेळेस कंपनी म्हणते की माझ्या ह्या प्लॅनची, फॉर एक्झाम्पल मारुती सुझुकी काय सांगते, माझा हिसारचा प्लांट आहे हरियाणातला, ठीक आहे, तर त्या प्लॅनची कॅपॅसिटी काय आहे, त्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने ते लोक
MRP प्लॅन करतात, तर तिथे कॅपॅसिटी सुद्धा कन्सिडर होते. ठीक आहे. परत मटेरियल प्रोड्यूस इन हाऊस प्लॅन ऑर्डर डिटरमाइन्स द बेसिक डेट्स फॉर प्रोडक्शन. मग बेसिक डेट फॉर प्रोडक्शन काय असते तुझी, की आज मी प्लॅन करतोय तर आपण काही पॅरामीटर्स इथे मेंटेन केले जातात मटेरियल मास्टरमध्ये. माझं मॅन्युफॅक्चरिंगला टाइम किती लागतो, GR प्रोसेसिंगला टाइम किती लागतो. ठीक आहे. तशा गोष्टीवरून सिस्टम कॅल्क्युलेट करते की माझं ऍक्च्युअल प्रोडक्शन कधी भेटणार आहे. आता ही सेम गोष्ट झाली प्लॅन ऑर्डर, तेच फ्लो झाला तुझा. आपण MRP रन करतो, तिथे काय काय गोष्टी असतात, प्लांट असतो, MRP कंट्रोलर असतो. हा MRP कंट्रोलर प्लॅन ऑर्डर कधी आपण त्याच्या हिशोबाने तो चेंजेस करू शकतो. ठीक आहे. प्रोक्युरमेंट टाईप EA, FA, XA, एक्सटर्नल इंटरनल बोथ. ठीक आहे. त्यानंतर हे रन केल्यानंतर आपली प्लॅन ऑर्डर बनते. प्लॅन ऑर्डरमध्ये काय असतात गोष्टी, प्लांट, मटेरियल, क्वांटिटी, डेट. ठीक आहे. कोणत्या क्वांटिटी शेड्युलिंग लाईन असेल तर कोणत्या डेटला किती क्वांटिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोक्युरमेंट टाईप, इंटरनल, एक्सटर्नल आणि फर्मिंग. फर्मिंग काय की मला लक्षात नाही आता फर्मिंग काय, पण एक कंपनी रिलेव्हंट आहे काहीतरी, कोणत्या कंपनीशी, कोणत्या कंपनीसाठी आपण प्लॅन ऑर्डर बनवतो. त्यानंतर याचा कन्वर्जन, हे रन झालं तुझं प्लॅन ऑर्डर, मग तुला कन्वर्ट करायची. जर एक्सटर्नल असेल प्रोक्युरमेंट तर तुझी PR बनणार, जर इंटरनल असेल तर प्रोडक्शन ऑर्डर बनणार. ठीक आहे. आता याला कन्वर्ट कशी करायची, तर प्रोडक्शन ऑर्डर म्हणजे तर समजा इंटरनल असेल प्रोडक्शन हो. तर इथे तुला कन्वर्ट कसं करायचं इथपर्यंत तर बघितलं आपलं. ठीक आहे. रन वगैरे केलं, PR बनली, प्रोडक्शन ऑर्डर बनला, पण प्रोडक्शन आपण बनवलीच नाही. ठीक आहे. तर याला कन्वर्ट कसं करायचं आता, तर तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. आता एका MRP रन मध्ये मल्टिपल प्लॅन ऑर्डर्स असू शकतात तुझ्या. ठीक आहे. तर एक सिंगल प्लॅन ऑर्डर जर तुला कन्वर्ट करायची तर तू काय करणार, इंडिव्हिज्युअल कन्वर्जन करणार. त्याच्यामध्ये काय होतं, एक प्लॅन ऑर्डर असते ती तुला पार्शली कन्वर्ट करायची किंवा फुली कन्वर्ट करायची, ती तू कन्वर्ट करू शकतो. काय म्हणतो, यू कॅन कन्वर्ट द प्लॅन ऑर्डर क्वांटिटी इन टोटल ऑर इन पार्ट. पूर्ण किंवा पार्शियली तू कन्वर्ट करू शकतो. आता एक सिंगल प्लॅन ऑर्डर बद्दल बोलतोय. ठीक आहे आपण याच्यामध्ये. तर इथे काय ना, जर तुला सिंगल करायची तर ट्रान्झॅक्शन कोड आहे MD40, इंडिव्हिज्युअली कन्वर्ट करायला. आणि जर तुला एका MRP रन मध्ये मल्टिपल प्लॅन ऑर्डर्स आहेत, सगळ्या ऍट अ टाइम तुला कन्वर्ट करून द्यायचे आहेत, तर त्यावेळेस काय करशील तू, कलेक्टिव्ह कन्वर्जन. इथे तू जेवढ्या प्लॅन ऑर्डर्स असतील तेवढ्या सिलेक्ट कर. ठीक आहे. व्हॅलिडिटी मध्ये ज्या काय असतील तुझ्या ओपनिंग होरायझन मध्ये, किंवा तू पूर्णच कन्सिडर केले त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्या कन्वर्ट करण्यासाठी तुझ्याकडे टिकोड आहे MD50. याच्यामध्ये सगळ्या कन्सिडर होतात कलेक्टिव्ह, जेवढ्या जेवढ्या प्लॅन ऑर्डर असतील, आणि इंडिव्हिज्युअल मध्ये फक्त एक सिंगल. आता आपण हेच एखादं एक्झाम्पल रन करून बघू. सिंगल आयटम मल्टी लेवल, सेम मटेरियल, याचा रन होतोय का आता. हे बघ, जी प्लॅन ऑर्डर आहे 583. प्लॅन ऑर्डर म्हणजे प्लॅनिंग नाही समजा ना. ती एक असं समज की एक इंटरनल डॉक्युमेंट आहे, जसं आपण PR बनवतो, इंटरनल डॉक्युमेंट आहे, ते वेंडरकडे जात नाही. सिमिलरली प्लॅन ऑर्डर आहे की आपण फ्युचरच्या रेफरन्ससाठी बनवलं. ठीक आहे. आणि बनल्यानंतर मग कंट्रोलर डिसाईड करतो तिला कन्वर्ट करायची की नाही करायची, किंवा किती क्वांटिटी करायची, किती नाही करायची. ठीक आहे. कन्वर्ट आपणच करतो का समजा. कन्वर्ट आपण करतो, किंवा मग सिस्टमला पण आपण बॅकग्राऊंड जॉब सेटअप करू शकतो, त्याला तसा काही इश्यू नाही आहे. प्लॅनिंग आहे मला, एवढं प्लॅन आहे माझा. हा एक्झॅक्टली, प्लॅनिंगच येते फक्त, दुसरं काही नाही. आता अरे MD काय घेतलं मी, MD03. याच्यामध्ये मी काय करतो, जे जुनं असेल प्लॅनिंग त्याला मी डिलीट करतो. ठीक आहे. म्हणजे आता आपला जे जुने असतील ते कन्सिडर नाही करायचे मला. इथे परचेस रिक्वेशन आणि MRP लिस्ट पण मला पाहिजे. आता त्याने हा नवीन प्लॅन मला दिला. याच्यामध्ये काय, तुझी
प्लॅन ऑर्डर नाही, ही एक प्लॅन ऑर्डर आहे 584, ठीक आहे. ही एक प्लॅन ऑर्डर आहे 585 आणि पहिल्या होरायझनमध्ये 2 PR दाणे बनवले, ठीक आहे. याला मी सेव्ह करतो, ठीक आहे. आता याला झालं. आता मी याचा MRP रन पाहतो, MD05. जी प्लॅन ऑर्डर आहे ती माझी 584, ठीक आहे. हिला मला कन्वर्ट करायची आहे, तर मी काय करणार, माझ्याकडे तिकीट काढता MD14. इथे मी प्लॅन ऑर्डरचा नंबर टाकतो 85. आता इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझी प्लॅन ऑर्डर 2000 साठी होती. मी ही क्वांटिटी ॲज अ कंट्रोलर चेंज करू शकतो. मला 2000च्या ऐवजी मला वाटतं मी इथे फक्त 200चीच करायची, ठीक आहे. तर मी ते 200 पीसेससाठी करू शकतो. ह्या प्लॅन ऑर्डरचा GR करायचा, इनव्हॉइस करायचा, ठीक आहे. हे करायचं की नाही, याची डिलिव्हरी कधी एक्सपेक्टेड आहे वगैरे, या सगळ्या डिटेल्स तू ॲज अ कंट्रोलर चेंज करू शकतो. कारण हा जो ट्रान्झॅक्शनचा ॲक्सेस आहे युजली कंट्रोलरला असतो. जो कंट्रोलर आहे, जो प्लॅन करतो त्याच्याकडे, त्याने डिसाईड केलं 2000च्या ऐवजी मला ही प्लॅन ऑर्डर फक्त 200चीच करायची. याच्यामध्ये परत दुसरं काय तुझं फिक्स वेंडर, ठीक आहे, किंवा ॲग्रीमेंट. जर तुला इथे सोर्स ऑफ सप्लाय असाइन करायचा आहे, म्हणजे हा कोणाकडून घ्यायचा आहे, तर तो ऑप्शन सुद्धा इथे तुझ्याकडे अवेलेबल असतो, असाइन सोर्स ऑफ सप्लाय. हा असाइन करण्यासाठी काय ॲक्च्युली ते आपल्याला पुढे बघायचं, तो सेपरेट टॉपिक आहे. पण याच्यासाठी आपल्याकडे एक तर तुझा इन्फो रेकॉर्ड पाहिजे विथ वेंडर, म्हणजे व्हॅलिड पाहिजे तो पण. प्लस तो नसेल तर कॉन्ट्रॅक्ट पाहिजे किंवा ॲग्रीमेंट पाहिजे. त्या गोष्टी असतील, सोर्सेस असतील, तर त्या बेसिसवरती तू इथे फिक्स वेंडर किंवा ॲग्रीमेंट वगैरे असाइन करू शकतो. हे परचेस ऑर्ग वगैरे ह्या तुझ्या MRP ग्रुप किंवा मटेरियल मास्टरमध्ये आले तर तू आलेली, ठीक आहे. इथे तू याला कन्वर्ट करायचं आहे. याला नॉर्मली ते चेंजेस वगैरे केले, MD14 मध्ये आला, याला सेव्ह कर. तुझी प्लॅन ऑर्डर कन्वर्ट झाली आणि हा PR बनला, ठीक आहे. आता जो MRP थ्रू PR बनतो त्याला नंबर रेंज वेगळी असते, जो मॅन्युअल PR बनतो त्याचा नंबर रेंज वेगळी असते. हे आपण बघितलं होतं. 200ची होती. हा तुझा PR नंबर, प्लॅन आयटम 10 /ME53M. हा तुझा PR हा 200 क्वांटिटीसाठी बनला, ठीक आहे. आता हे तर तुझं झालं एका प्लॅन ऑर्डरसाठी. हे आपण पार्शली केली, ठीक आहे. मला कलेक्टिव्ह करायचं, मला या दोघं तिघं करायचे. तर दोघं तिघांसाठी काय ऑप्शन असतो माझ्याकडे, MD15. प्लॅन टाकला मी, मटेरियल टाकलं, सोर्स डिटर्मिनेशन हे करायचं तर घेऊ शकतो, याला सध्या नाही घेत मी. MRP कंट्रोलर, ओके. MRP कंट्रोलर काय होता आपला, Z1 होता का, नाही हा होता MZ2 म्हणजे आपल्याकडे 2 प्लॅन ऑर्डर आल्या माझ्या अगोदर. 2000 मधून 200 काढली म्हणून मी 1800 आली. दुसरी प्लॅन ऑर्डर आपली 3000ची होती, ठीक आहे. हा तुझा प्लॅन ऑर्डर नंबर 584 585, ठीक आहे. याला फिक्स्ड इंडिकेटर काय, फर्मिंग इंडिकेटर, ठीक आहे. तर एनिवे मी दोन्ही सिलेक्ट केला. इथे ऑप्शन माझ्याकडे कन्वर्ट ऑनलाईन, याला जर मी क्लिक करतो तर माझ्याकडे ऑप्शन होतं परत 1800 क्वांटिटी बाकी होती पहिल्यासाठी, मी याला सेव्ह केली. परत लगेच माझ्याकडे दुसरी प्लॅन ऑर्डर ओपन झाली 3000. इथे पण मला तुझा ऑप्शन आहे, इथे मग चेंज करायचं नाही करायचं, ठीक आहे. परत त्याला सेव्ह केली. माझ्या दोन्ही प्लॅन ऑर्डर कन्वर्ट झाल्या PR मध्ये, ठीक आहे. ह्या दोन्ही सेव्ह झाले आणि PR नंबर का नाही दिला काय, PR पण 2 बनणार का? PR युजली एकच बनायला पाहिजे. त्याने नंबरच दिला नाही ना, मे बी मग 2 बनवले असतील, त्याने काही सांगता नाही येत. लिस्ट
शो तर करत नाही डिटेल तो इथे, बट एनिवे तो कन्वर्टर झाला आपला. ठीक आहे. हा ओके ओके बरोबर. एक एक कन्वर्ट करतो ना तो, आपण जरी कलेक्टिव्ह घेतला एक कन्वर्ट करतो. पहिला कन्वर्ट केला त्याच्यानंतर खाली पी आरचा नंबर आला असणार. ठीक आहे. तर मे बी आता आपण बघू इथे पी आर नेक्स्ट नंबरच घेतला असणार ना त्याने. हा 505 आहे. ठीक आहे. तर 506 तुझा 1800 क्वांटिटीसाठी पाहिजे, कारण हा 200 साठी होता. ठीक आहे. ठीक आहे. 1800 आणि इथे तुझा कॉन्टॅक्ट पर्सन मध्ये बघशील तर कन्वर्टेड प्लान ऑर्डर दिसते. कोणी कन्वर्ट केली? मी केली म्हणून माझं नाव. मी ते अगोदर ज्यावेळेस डिरेक्टली पी आर बनली होती त्यावेळेस इथे MRP होता. इथे कुठे गेला तो? मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग होतं. आता आपण PO ला प्लॅन ऑर्डरला कन्वर्ट केलंय, त्याच्यामुळे तुझं कन्वर्टेड प्लॅन ऑर्डर म्हणून मेन्शन आलं. ठीक आहे. तर हे झालं. Evaluating planning result. Current stock requirement list. हे सिलेबस मध्ये नाही आहे, हे पण नाही आहे. तर एकच टॉपिक राहिला तो सांगतो. आपल्याकडे 2 ऑप्शन असतात आणि हा पण आहे लॉट सायझिंग. लॉट सायझिंग उद्या घेऊ, तो एक टॉपिक सांगतो आणि आजचं संपून जाऊ आपण. तर आता बघा आपण इथे MRP रन केला. ठीक आहे. MRP रन केल्यानंतर जो लेटेस्ट रिझल्ट तो आपल्याकडे काय होता, 05 मध्ये आपण MRP रन केला. इथे तुला MRP रन दिसतो. सिमिलरली MD05 मध्ये सिंगल मटेरियलसाठी दिसतो. MD06 जर हा ट्रान्झॅक्शन कलेक्टिव्हचा सेपरेटली घ्यायचा असेल तर MD06 आहे. इथे काय असतो, ज्यावेळेस तू प्लांट लेवलला रन करतो त्यावेळेस ह्या प्लांट लेवलवरती कोणकोणते मटेरियल रन झालेले आहे. ठीक आहे. तर सगळ्यांचा इथे दाखवतो. आपण 1-2 लेक्चर अगोदर बघितलं होतं त्यावेळेस इथे आले होते सगळे मटेरियल्स. ठीक आहे. तर इथं तो त्या हिशोबाने शो करतो. इथे सेम त्याच गोष्टी असतात, जे इंडिव्हिज्युअल मध्ये असतात सेम त्या गोष्टी तुझ्या अवेलेबल असतात. ठीक आहे. आणि आता इथे काय तुझी ही तुझी स्टॅटिक आहे. एकदा रन केली दिसणार, दुसऱ्यांदा रन केलं नाही दिसणार. पण मला सगळे रिझल्ट आतापर्यंतचे बघायचे. तर ते रिझल्ट कुठे बघणार मी, तर माझ्याकडे टिकोड आहे MD64 नाही MD06 06 नाही 04 MD04 रिक्वायरमेंट लिस्ट. सिमिलर स्क्रीन आहे. मी इथे ज्यावेळेस मी जातो इथे काय माझा फक्त एका टाइमचा रन नाही. इथे आतापर्यंत ज्या काय गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत या मटेरियलवरती ज्या ज्या रिक्वायरमेंट आल्या होत्या, रिझर्वेशन असणार, तुझी PO लाईन आयटम असणार, हे मॅन्युअली कन्वर्ट झालेली परचेस रिक्वेशन. ठीक आहे. हे आता आपण कन्वर्ट केलेले 505 506 बरोबर. तर ह्या तर डे 1 टू डे म्हणजे आतापर्यंत टिल डेट जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिक्वायरमेंट लिस्टमध्ये दिसतात. पण ज्यावेळेस आपण MRP लिस्टमध्ये जातो, आता ह्या केसमध्ये आपल्याकडे डेटा नाही मोठा. ठीक आहे. त्याच्यामुळे ते दोघांचा रिझल्ट मे बी सिमिलर असणार. पण रिक्वायरमेंट लिस्टमध्ये पूर्ण रेकॉर्ड अवेलेबल असतो. ही जी लिस्ट आहे रिक्वायरमेंट लिस्ट ही डायनेमिक लिस्ट असते. त्याच्यानंतर मी अजून एकदा MRP रन केला, तो डेटा सुद्धा इथे अपडेट होऊन जाणार. फ्युचरमध्ये 2 महिन्यानंतर रन केला तो डेटा सुद्धा इथे रन होणार. पण MRP लिस्ट तशी नाही. MRP लिस्ट फक्त रिसेंट जेवढं केलं तेवढं शो करणार. ठीक आहे. तर बुकमध्ये अजून काय काय पॉईंट आहे का दिलेले, तर सोल्युशन इथे काय डिपेंडिंग ऑन द क्रिएशन इंडिकेटर ऑफ MRP लिस्ट. म्हणजे आपलं प्लॅन ऑर्डर आहे. ठीक आहे. तर NET CH आहे, NET PL आहे, त्या हिशोबाने तुझी MRP रन
MRP रन होतं आणि त्या हिशोबाने तुझा MRP लिस्ट जनरेट होते. त्याच्यामध्ये पण काय अजून की त्याच्यामध्ये तो डिस्प्ले करतो स्टॉक रिक्वायरमेंट सिच्युएशन ॲट द टाइम ऑफ लास्ट प्लॅनिंग रन. ठीक आहे, लास्ट प्लॅनिंग रनचाच तो शो करतो. नंतर MRP लिस्ट प्रोव्हाइड्स अ वर्क बेसिस फॉर MRP कंट्रोलर. हा मोस्टली MRP कंट्रोलरसाठी बघायला की आपली लास्ट MRP कशी रन झाली ते चेक करण्यासाठी. त्याच्यानंतर चेंजेस मेड आफ्टर द प्लॅनिंग डेट्स आर नॉट कन्सिडर. दिस लिस्ट स्टॅटिक. आता आपण एकदा बघितलं होतं, आपण एक PR चेंज केला होता 2000चा 200 केला होता, पण MRP लिस्ट चेंज नाही झाली. ठीक आहे, कारण का ती स्टॅटिक आहे, एकदा बनली जोपर्यंत आपण नवीन करत नाही तोपर्यंत चेंजेस वगैरे त्याच्यामध्ये डिस्प्ले नाही होत. परत MRP लिस्ट स्टोअर इन सिस्टम अंटिल इट इज आयदर डिलीटेड मॅन्युअली किंवा रिप्लेस बाय न्यू लिस्ट फ्रॉम अ सबसिक्वेंट प्लॅनिंग रन. म्हणजे काय, जर ती स्वतःहून डिलीट केली तरच डिलीट होईल किंवा नवीन रन केला त्यानंतर जी लिस्ट क्रिएट झाली ती लिस्ट तिला रिप्लेस करते. हे झालं तुझं MRP लिस्ट. आणि रिक्वायरमेंट करंट स्टॉक किंवा रिक्वायरमेंट लिस्ट मध्ये काय असतं, ही जी आहे डिस्प्ले करते अपडेटेड स्टॉक आणि रिक्वायरमेंट. ठीक आहे, जसं जसं फ्युचरमध्ये जेवढे स्टॉक अपडेट होत राहतील, जेवढे PO बनत राहतील, जेवढे रिझर्वेशन होत राहतील, सगळे स्टॉक अपडेट तिथे मेंटेन असतात. Each time the stock requirement list is called, determines the various MRP element again, displays the most up-to-date information for a material. Most up-to-date information. Mostly आपण requirement list prefer करतो MB04. Therefore, stock requirement list for most recent availability situation for a material. लेटेस्ट अवेलेबल किती असणार आहे फ्युचरमध्ये. आज मी बघितलं की माझं 2 वर्षानंतर माझे एवढे रिझर्वेशन आहे, ते सगळे रिझर्वेशन मला बघून मला अवेलेबल स्टॉक बघायचा आहे, त्यावेळेस आपण ही लिस्ट यूज करतो. आपल्याला MRP लिस्टचा यूज नाही होणार आहे, त्यावेळेस आपल्याला ही लिस्ट यूज होणार आहे, कारण आपल्याला सगळा रेकॉर्ड भेटतो आपले किती रिक्वायरमेंट, किती कन्झम्पशन कुठे आहे. ठीक आहे, दिस लिस्ट इज डायनॅमिक. का? कारण चेंजेस मेड आफ्टर द प्लॅनिंग डेट आर डिस्प्ले डिरेक्टली. जे पण MRP रन नंतर चेंजेस होतात ते सगळे इथे डिस्प्ले होतात म्हणून. आणि ती कंटिन्यू अपडेट होत असते, काही डिलीट झालं गायब होऊन जातं, काही नवीन आलं ते अपडेट होऊन जातं. तर तो बेसिक डिफरन्स होता तुझा. बाकी तर ह्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत सगळ्या. हेडर डेटा, ठीक आहे, रिसिप्ट, रिक्वायरमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बरेच वेळेस बघितलेल्या आहे. रिसिप्ट म्हणजे काय, की किती गोष्ट PO असेल, PR असेल येणार आहे. रिक्वायरमेंट म्हणजे इंडिपेंडंट रिक्वायरमेंट असली तिथे 1000च्या आपण आता PD मध्ये मेंटेन केलं, 10,000 क्वांटिटी पाहिजे, 2,000 पाहिजे, 3,000 पाहिजे मंथ वाईज. ठीक आहे, त्या रिक्वायरमेंटचं रिझर्वेशन असेल, एका रिझर्वेशनमध्ये किती क्वांटिटी पाहिजे त्या क्वांटिटी, तर त्या गोष्टी इथे तुझ्या MRP लिस्टमध्ये मेंटेन असतात. आणि प्रोसेसिंगमध्ये तुझा MRP मेमो, स्टॉक स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं युजर स्पेसिफिक गोष्टी तिथे असतात. तर हे काही महत्त्वाचं नाही आहे, तो कन्सेप्ट होता फक्त MRP लिस्ट आणि रिक्वायरमेंट लिस्टचा डिफरन्स. या बाकीच्या गोष्टी पण सिलेबसमध्ये नाही आहे, हे पण तुला कोणी विचारणार नाही जनरली. तेवढाच एखाद दुसरा कोणी विचारला तर विचारला समजा. हे पण नाही, मटेरियल ट्री पण कोणी विचारत नाही. हे पण नाही जनरली यूज करत आपण मटेरियल ट्री. ठीक आहे, आज एवढं घेऊ. उद्या आपण लॉट सायझिंग प्रोसिजर वगैरे तिथून चालू करू. लॉट सायझिंग झाली का मग मे बी आपला MRPचा टॉपिक संपून जाईल.